जम्मू काश्मीरमधल्या दहशतवाद्यांना यंत्रणांचा मोठा दणका। 23 तासात 6 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त, तर अनेक भागात यंत्रणांचं सर्च ऑपरेशन। 175 संशयितांची चौकशी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गणबोटे आणि जगदाळे कुटुंबियांची भेट घेत केलं सांत्वन। मृतांच्या कुटुंबियांना सरकार मदत करणार असल्याचंही दिलं आश्वासन। महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी समोर। अल्पकालीन व्हिसा असलेले 55 पाकिस्तानी महाराष्ट्रात, ठाण्यात सर्वाधिक 19, तर नागपूरमध्ये 18 पाकिस्तानी नागरिक। सिंधू आमची लाईफलाईन। सिंधू नदीचं पाणी कमी केलं तर पूर्ण ताकदीनं उत्तर। सिंधू जलकरार स्थगितीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची धमकी। सिंधू घाटीमध्ये एकतर पाणी वाहणार किंवा त्यांचं रक्त, पीपीपीचे प्रमुख बिलावल भुट्टो यांचं चिथावणीखोर विधान। पोलिसांबद्दल बोलताना आमदार संजय गायकवाडांची जीभ घसरली। पोलीस 50 लाख रुपये जप्त केले तर 50,000 रुपये दाखवतात। संजय गायकवाडांचा सरकारलाच घरचा आहे। मी स्वतः शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या, हे असं चालणार नाही, हे योग्य नाही। संजय गायकवाडांच्या वक्तव्यावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गायकवाडांना थेट इशारा। जेऊर आरोग्य केंद्रात मोठा हलगर्जीपणा। शस्त्रक्रियेनंतर महिलांना चक्क जमिनीवरती झोपवलं। दोषींवर कारवाईची मागणी। इराणच्या बंदर अब्बास शहरात भीषण स्फोट। 281 जण जखमी। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानींचे धाकटे पुत्र अनंत अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पूर्णवेळ संचालकपदी निवड। पुढच्या 5 वर्षांसाठी अनंत अंबानींची नियुक्ती।